स्थितप्रज्ञ दर्शन आचार्य विनोबा भावे यांचं प्रास्ताविक निवेदन. 1944च्या हिवाळ्यात शिवनी जेलमध्ये एका लहानशा मंडळापुढे दिलेली स्थितप्रज्ञांच्या लक्षणावरील ही व्याख्याने. ही लक्षणे आज सबंध हिंदुस्थानभर हजारो सत्याग्रही स्त्री पुरुष रोज संध्याकाळच्या प्रार्थनेत भक्तिपूर्वक म्हणत असतात. त्यांच्यासाठी सदर व्याख्याने पुस्तकाकारात मांडली आहेत. तसे करताना शास्त्र संतोषासाठी जरूर तितका फेरफार केला आहे. स्थितप्रज्ञाच्या लक्षणात एक समग्र दर्शनच भरलेले आहे. ते उलगडून दाखवण्याचा यात प्रयत्न आहे. यातील काही भाग पहिल्याच वाचनाने कदाचित चित्तावर ठसणार नाही असा अनुभव आहे. पण अनेक वेळा वाचून चिंतन करीत गेल्यास आणि जेवढे समजले तेवढ्याचा प्रयोग करीत गेल्यास हळूहळू अनुभवाने सर्व उकलेल. 30 वर्षाच्या निदिध्यासाने जो अर्थ स्थिर झाला तो येथे विवरला आहे. त्यात कमी जास्त काही असणारच. सारेच ईश्वराला समर्पून मोकळे होणे एवढाच त्यावर उपाय. माझ्या मनाने त्यासाठीच हे प्रकाशन आहे. विनोबा, परंधाम, पवनार, तारीख 12 एप्रिल 1946. स्थितप्रज्ञ दर्शन या ग्रंथातील विवेचन 18 व्याख्याने, 44 खंड आणि 200 परिच्छेद यात विभाजित आहे. ग्रंथातील समग्र दर्शन चिंतन सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक खंडाला अनुलक्षून एकूण 44 संस्कृत सूत्र विनोबांनी रचली आहेत. त्याला प्राज्ञसूत्राणी असं नाव दिलेलं आहे. व्याख्यान पहिलं. स्थितप्रज्ञाची लक्षणे हा गीतेतील अतिशय प्रसिद्ध विभाग आहे. अगदी प्राचीन काळापासून आज तागायत इतकी प्रसिद्धी प्रायः गीतेतील दुसऱ्या कोणत्याच विभागाला लाभली नसेल. याचं कारण आहे, स्थितप्रज्ञ हा गीतेचा आदर्श पुरुष विशेष आहे. तो शब्दही गीतेचा खास शब्द आहे. गीतेच्या पूर्वीच्या ग्रंथात तो सापडत नाही आणि नंतरच्या ग्रंथात तो भरपूर सापडतो. स्थितप्रज्ञाप्रमाणे गीतेत आदर्श पुरुषाची दुसरीही वर्णने आहेत. कर्मयोगी, जीवनमुक्त, योगारूढ, भगवत भक्त, गुणातीत, ज्ञाननिष्ठ इत्यादी अनेक नावांनी अनेक आदर्श चित्रे निरनिराळ्या ठिकाणी आलेली आहेत. पण ते आदर्श इतरांनीही मांडलेले आहेत. ते आदर्श गीतेने भिन्न भिन्न साधना सांगताना तदनुषंगाने उपस्थित केले आहेत. ते स्थितप्रज्ञाहून कोणी वेगळे पुरुष आहेत असे नाही. स्थितप्रज्ञाचेच ते अनेक पैलू आहेत. त्या सर्वांच्या वर्णनात स्थितप्रज्ञाचे लक्षण गीतेने प्रायः कुठेतरी गोवलेलेच आहे. उदाहरणार्थ 5व्या अध्यायात संन्यासी अथवा योगी पुरुषाच्या वर्णनात स्थिर बुद्धी असा शब्द घातला. 12व्या अध्यायात भक्तलक्षणांच्या समाप्तीत स्थिरमती या शब्दाने केली. बुद्धीची स्थिरता झाल्याखेरीज कोणताच आदर्श पुरा होत नाही म्हणून हे प्रकरण इतके महत्त्वाचे मानले जाते. जीवनमुक्तीच्या सिद्धीदाखल पुरावा दाखवण्याच्या प्रसंगी भाष्यकारांनी स्थितप्रज्ञाची लक्षणे पुढे केली आहेत. अंतिम आदर्शांचे, ध्येयमूर्तीचे साधकाच्या दृष्टीने केलेले इतके खुलासेवार विवेचन हे असे एकच आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणे समजण्याला तत्पूर्वीची भूमिका लक्षात घेणे उपयोगाचे आहे. हे प्रकरण गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या अंती आलेले आहे. यापूर्वी विवेचनाचे 2 भाग येऊन गेले आहेत. एक म्हणजे सांख्यबुद्धी म्हणजे आत्मज्ञान किंवा ब्रह्मविद्येचे शास्त्र आणि 2 योगबुद्धी म्हणजे आत्मज्ञानाला अनुसरून जीवनाची कला. शास्त्र आणि कला मिळून ब्रह्मविद्या परिपूर्ण बनायची. कोणत्याही विद्येचे असेच आहे. उदाहरणार्थ संगीत विद्या. संगीत विद्येचे शास्त्र शिकला पण संगीत गळ्यातून काढण्याची कला नाही साधली तर ते संगीत कोणाच्या कामी येईल? उलट पक्षी गळ्यात कला तर आहे पण शास्त्रज्ञान नाही म्हणजे प्रगतीचा मार्गच खुंटला. तीच स्थिती अध्यात्मविद्येची म्हणजे माणसाच्या जीवनाची. माणसाचे तत्त्वज्ञान त्याच्या बुद्धीत गुप्त राहील, प्रकट त्याचे आचरण होईल. त्याच्या आचरणावरून त्याच्या तत्त्वज्ञानाचे माप जगाला आणि त्यालाही कळायचे. आचरणात आणि ज्ञानात अंतर राहो पण विरोध तर असताच कामा नाहीये आणि अंतरही सतत तोडत राहिले पाहिजे. हे कार्य योगबुद्धीचे. तुलसीदासांनी संतांच्या ठिकाणी एका त्रिवेणीची कल्पना केली आहे. भक्ती गंगा आणि कर्मयोग यमुना अशी उपमा देऊन ब्रह्मविद्येला त्यांनी गुप्त सरस्वतीची जागा दिली आहे.
ब्रह्मविद्या ही नेहमी स्वरूपाने अप्रकटच राहायची असे त्या उपमेत सुचवले आहे. योगबुद्धी तिला प्रकट करणार, साधकाला प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारी योगबुद्धी. सांख्यबुद्धी ही योगबुद्धीला पायासारखी आहे. पायाशिवाय घर बनायचे नाही, घराशिवाय पाया कामाला यायचा नाही. आग काडीत आग अव्यक्त स्वरूपात असते, काडी ओढली म्हणजे ती प्रकट होते. अव्यक्त विजेचे कार्य सूक्ष्म बुद्धीलाच कळायचे. तीच व्यक्त झाली म्हणजे तिचे सामर्थ्य कोणीही पाहून घ्यावे. सांख्यबुद्धी आणि योगबुद्धी यांचा परस्पर संबंध हा असा आहे. योगबुद्धीचे पहिले स्वरूप म्हणजे कर्तव्यनिश्चय. कर्तव्यनिश्चय झाल्याखेरीज साधनेचा आरंभच होत नाही. निश्चयानंतर एकाग्रता म्हणजे साधनेची तन्मयता. फळाकडे लक्ष न देता साधनेत घडून जाण्याची वृत्ती. साधनैक शरणता किंवा साधननिष्ठा हा दुसरा टप्पा. त्याच्या पुढचा टप्पा चित्ताची निर्विकार दशा किंवा समता म्हणजे समाधी. तीच स्थिर अचल झाली, कोणत्याही झोताने न डगमगणारी झाली म्हणजे स्थितप्रज्ञावस्था प्राप्त होते. विकारांची, विचारांची किंबहुना वेदवचनांचीही त्याच्यावर सत्ता उरलेली नाही, ज्याची समाधी अढळ झाली, स्थिरावली, तो स्थितप्रज्ञ. याप्रमाणे हे योगबुद्धीचे 4 टप्पे आहेत. 1. साधननिश्चय, 2. फलनिरपेक्ष एकाग्रता, 3. समता किंवा समाधी आणि 4. स्थिर समाधी, अखंड, निश्चळ आणि सहज, तीच स्थितप्रज्ञावस्था. योगबुद्धीचा अंतिम परिपाक स्थिर समाधीत स्थितप्रज्ञतेत होतो. या भगवंताच्या विवेचनातून प्रश्नबीज लाभून म्हणजे तेच शब्द पकडून समाधीत स्थिरावलेल्या हा स्थितप्रज्ञ कसा असतो हे जाणण्याकरता अर्जुनाने प्रश्न केला. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. अशा स्थितप्रज्ञाचं लक्षण काय, तो बोलतो कसा, राहतो कसा, फिरतो कसा, ते सर्व सांगा असं तो म्हणाला. त्याच्या उत्तरात भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली, जी आपल्या चर्चेचा विषय झाली आहेत. भगवंतांचे विवेचन पाहण्यापूर्वी येथील समाधी शब्द नीट समजून घेतला पाहिजे, कारण तो शब्द चांगलाच घोटाळा करतो. समाधी म्हणजे ध्यान समाधी असा सामान्यतः अर्थ केला जातो. अमुक माणूस समाधीत आहे म्हणजे जे चिंतन तो करून राहिला आहे त्याखेरीज दुसऱ्या कशाची त्या संवेदना नाही. असे जर असले तर समाधीस्थ पुरुष बोलतो कसा, चालतो कसा, हा अर्जुनाचा प्रश्न उडूनच गेला. ही अडचण लक्षात आल्यामुळे काही टीकाकारांनी स्थितप्रज्ञेच्या दशेचे 2 विभाग पाडले आहेत. 1. स्थितप्रज्ञ समाधीत असताना कसा वागतो आणि 2. तो समाधीत नसताना कसा वागतो, असे दुहेरी विवेचन त्यांनी केले आहे. विवेचन कल्पक आहे, पण त्यात विचारदोष आहे. गीतेतली या ठिकाणची समाधी वेगळ्या प्रकारची आहे याची त्यास जाणीव नाही. चढणारी उतरणारी समाधी ही ध्यान समाधी. स्थितप्रज्ञाची समाधी वेगळी आहे, ती ज्ञान समाधी आहे. ती चढत नाही किंवा उतरत नाही. नैनाम प्राप्य विमुह्यती असे तिचं वर्णन केलं आहे, म्हणजे ती स्थिती आहे, वृत्ती नाही. ध्यान समाधी ही वृत्ती, ती 4-4 दिवस टिकली तरी उतरण्याची अपेक्षा आहे, तशी ही समाधी नाही. स्थितप्रज्ञाची समाधी वृत्ती नव्हे, ती निवृत्ती आहे. निवृत्ती शब्दाला आमची मंडळी घाबरतात. ते म्हणतात हे तर स्वस्थ बसणं झालं, पण ते खरे नाही. स्वस्थ बसण्याची सुद्धा एक वृत्तीच आहे. स्थितप्रज्ञेच्या ठिकाणी तीही वृत्ती नाही, तो सर्व प्रकारे निवृत्त आहे. याचा अर्थ तो ध्यान करणारा नाही असं नाही. एखाद्या वेळेस सेवेच्या कार्याचे चिंतन करण्याकरता अथवा रिकामपणी तो काही काळ ध्यानादी करील, पण ते त्याचे लक्षण नाही. स्थिर बुद्धी हे त्याचे लक्षण आहे. कर्मयोग हे जसे एक उपयुक्त साधन आहे, तसे ध्यान ही उपयुक्त साधन आहे, पण कर्मयोगाप्रमाणे ध्यान ही स्थितप्रज्ञेची स्थिती नव्हे. पतंजलीच्या शास्त्रामुळे समाधी शब्दाचा ध्यान समाधी असा अर्थ रूढ झाला, पण ध्यान समाधी पतंजलीने देखील शेवटची स्थिती मानलेली नाही. पतंजलीची सूत्रे हे एक सुव्यवस्थित आणि अनुभवाचे शास्त्र आहे. त्याच्या एकूण 195 सूत्रापैकी पहिली 3 सूत्रे सारभूत आहेत. ब्रह्मसूत्रात जशी चतुसूत्री, तशी योगसूत्रात ही त्रिसूत्री आहे. 1. अथ योगानुशासनम, 2.
योगश्चित्तवृत्तिनिरोधः. 3. तदा द्रष्टुस्वरूपेव स्थानम. या 3 सूत्रात सर्व शास्त्र थोडक्यात संपले आहे, पण त्यात समाधीचे तर नावच नाही. प्राप्तव्य योग असून चित्तवृत्ती निरोध ही त्याची व्याख्या केलेली आहे. समाधी म्हणजे ध्यान समाधी हीही एक वृत्ती असून तिचा उपयोग निरोधरूप योगाच्या लब्धीसाठी शिरोमणी साधक म्हणून पतंजलीने योजला आहे. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञापूर्वक ही त्याची योगावर चढण्याची शिडी. आरंभी श्रद्धा, त्यातून वीर्य म्हणजे उत्साह, तत्पूर्वक स्मृती म्हणजे आत्मस्मरण, तत्परिपाक तन्मयतारूप ध्यानसमाधी, तिथून प्रज्ञा, तीच स्थिरावली म्हणजे योग. या पायऱ्यांनी योग लाभतो असे त्याने स्पष्ट म्हणले आहे. म्हणजे योगाच्या प्राप्तीकरता समाधीच्या नंतर प्रज्ञा शब्द सांगितला. हा प्रज्ञा शब्द पतंजलीने गीतेतूनच उचलला आहे. अर्जुनाच्या प्रश्नापूर्वीच्या श्लोकात समाधीत बुद्धी अचल झाली म्हणजे तुला योग लाभेल असे भगवंतांनी म्हणले आहे. योग हाच पतंजलींचा शेवटचा शब्द. त्याचे साधन त्याने प्रज्ञा हे सांगितले. प्रज्ञालब्धीचे साधन समाधी हे सुचवले. समाधीचे ध्यान स्वरूप जाऊन तिला नेहमीच्या सहज स्थितीचे रूप येते, ही प्रज्ञा. याप्रमाणे पतंजलीच्या सूत्रांचा व गीतेच्या विवेचनाचा समन्वय आहे. स्थितप्रज्ञाच्या कल्पनेत बुद्धिवादाची पराकाष्ठा झालेली आहे. बुद्धी, निखळ बुद्धी हे बोधाचे साधन मानण्यात आले आहे. रागद्वेषादी विकारांपासून अलिप्त बुद्धी हे ज्ञानाचे खरे साधन होऊ शकते. आपण म्हणतो अमुक गोष्ट माझ्या बुद्धीला पटत नाही. गीता म्हणते माझ्या बुद्धीला म्हणू नकोस, माझी हे विशेषण वगळून नुसती निखळ बुद्धी काय म्हणते ते पहा. माझेपणात अहंकार आहे, विकार आहे, संस्कारांची गुलामगिरी आहे, परिस्थितीचे बंधन आहे. तू मदबुद्धिवादी आहेस की बुद्धिवादी आहेस? बुद्धी विकाररहित झाली, सर्व उपाधींपासून अलग झाली म्हणजे ती स्थित होते. स्थित होते म्हणजे ताठ उभी राहते, डळमळत नाही, तिच्यात कंप राहत नाही. स्वविकंपेन योगेन युज्यते, त्यास निष्कंप योग लाभतो असे पुढे 10व्या अध्यायात म्हटले आहे. त्याचा अर्थ हाच, बुद्धीला जरासाही कंप किंवा डळमळीतपणा, कचरटपणा, घाबरटपणा, अनिश्चय उरता कामा नये. तरच ती बुद्धी काम देईल आणि तरच ती बुद्धी म्हणायची. स्थित शब्दाचा दुसरा अर्थ सरळ आहे. बुद्धी अगदी सरळ हवी, तिला जरासाही वाकडेपणा असू नये. चरख्याच्या चातीला बारीक सूत कातताना जसा थोडासाही वाकडेपणा चालत नाही, ती अगदी सरळ असली तरच काम देते, तसेच बुद्धीचे आहे. चरख्याची सरळ चात ही स्थितप्रज्ञाच्या बुद्धीला उत्कृष्ट उपमा आहे. सरळ चातीला इंग्रजीत ट्रू म्हणतात. त्या शब्दात मोठी खुबी आहे. ज्या चातीत यत्किंचितही वक्रता नाही ती ट्रू म्हणजे अचूक म्हणली जाते. तशी बुद्धी ट्रू म्हणजे अचूक असली पाहिजे. कंप आणि वक्रता या दोषांचे थोडेसे पृथक्करण केले पाहिजे. वस्तुतः हे दोन्ही मिळून एकच दोष. चरख्याच्या चातीवरून ते लक्षात येते. जी चात वाकडी असते तीच कापते. तसेच बुद्धीचे सरळ बुद्धी कधीच कापत नाही. अशा प्रकारे कंप आणि वक्रता ही एकरूप असली तरी विचाराकरता त्यांचा पृथक पृथक अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. सूक्ष्म पाहिले तर असे दिसून येईल की कंप हा मुख्यतः बुद्धीचा दोष असून वक्रता हा मनाचा दोष आहे. मन हा एक प्रकारे बुद्धीचाच भाग असला तरी विचाराकरता त्याला बुद्धीपासून वेगळे करण्यात येते. लहान मुलाचे मन अगदी सरळ असते म्हणून ते अतिशय वेगाने ज्ञानग्रहण करू शकते. म्हणून ज्ञानदृष्टीने रुजुता हा सर्वात महत्त्वाचा गुण समजला पाहिजे. रुजुतेशिवाय निश्चित आणि निष्कंप ज्ञान लाभणार नाही. अर्जुन शब्दाचा अर्थही मुळात रुजुबुद्धीचा असाच आहे. गीतेचा प्रज्ञा शब्द विशेष अर्थाचा द्योतक आहे. बुद्धी शब्द सामान्य बुद्धी माणसाच्या मनोविकाराप्रमाणे पालटणारी असते. माणसाच्या मानसिक कल्पनांचे रंग त्याच्या बुद्धीवर चढतात. ही रंगीत बुद्धी बिनचूक निर्णय देण्याचं कार्य करू शकत नाही. जिच्यावर मानसिक कल्पनांचे, विकारांचे, नावडीचे, वृत्तींचे रंग चढलेले नाहीत, अशी निव्वळ ज्ञानाचे कार्य करणारी जी बुद्धी ती प्रज्ञा. प्रज्ञा तटस्थ असते. नेमके वस्तू स्वरूप लक्षात घेऊन ती निर्णय देत असते. बुद्धीवर रंग चढले म्हणजे एकाच बुद्धीच्या अनेक बुद्ध्या बनतात. दयेचा रंग चढला म्हणजे दयाबुद्धी,
द्वेषाचा रंग चढला म्हणजे द्वेषबुद्धी. अशा अनेक बुद्ध्या माणसाला अनेक बाजूंनी ओढण्याचे, त्रास देण्याचे, व्याकुळ बनवण्याचे, खिळखिळा करण्याचे मात्र काम करतात. अशा हजार बुद्ध्या मार्गदर्शनाच्या कामी कुचकामाच्या होत. शुद्ध बुद्धी म्हणजे प्रज्ञा नेमका निर्णय देते, कारण तिला स्वतःचा रंग नसतो. ती थर्मामीटरसारखी असते. थर्मामीटरला स्वतःचा ताप आलेला नसतो, म्हणून तो इतरांच्या तापाचे मापक होऊ शकतो. बुद्धी कोणाच्या ठिकाणी कमी असो, कोणाच्या ठिकाणी अधिक असो, त्याचं महत्त्व नाही. महत्त्व आहे ते स्वच्छ बुद्धीचं. अग्नीची एक लहानशी ठिणगी असली तरी ती कार्यकारी होऊ शकते. ती कापसाच्या ढिगाला जाळू शकते. उलट पक्षी भला मोठा कोळसा असला तरी तो दबून जातो. बुद्धीच्या कमी जास्तपणाचा प्रश्न नाही. निखळ बुद्धीची एक लहानशी ठिणगी, एक लहानशी ज्योत असली तरी पुरेल. बुद्धीच्या शक्तीची हीच खूबी आहे. शारीरिक शक्तीचे तसे नाही. एखाद्या काडी पैलवानाला या जन्मी गामा होता येईल की नाही याची शंका येऊ शकेल. एखाद्या अल्पबुद्धी माणसाला राष्ट्राचा कारभार चालविण्याचे नेतृत्व साधणे संभवनीय होणार नाही. पण अगदी अल्पबुद्धीच्या आणि अशिक्षित माणसालाही या जन्मात स्थितप्रज्ञ होण्याची शक्यता निःसंशय आहे. त्याला भाराभार बुद्धीची गरज नाही, प्रज्ञेची एक ठिणगी पुरेल. भारी बुद्धी जगाचा कारभारने उलाढाल वाटेल तेवढी करो, पण त्रिभुवनाला खाक करण्याचे सामर्थ्य मात्र प्रज्ञेच्या ठिणगीचे आहे.